ज्या काळात अस्पृश्यांची सावली पडली तरी महापाप मानलं जात होतं, त्या काळात प्रत्यक्ष ढोरवाड्यात जाण्याइतकं हे व्यक्तिमत्व साहसी आहे. आंबील ओढ्याचा प्रवाह बदलून निसर्गावर मात करण्याइतकं ते कल्पक आणि बुद्धिमान आहे. बाटवलेल्या बाबाजी नाईक निंबाळकरांचे शुद्धीकरण करून घेतल्यानंतर त्याच्या मुलाला कुणी मुलगी देत नाही हे लक्षात येताच त्याच्या मुलाचा विवाह स्वतःच्या नातीशी करून देण्याइतकं ते विचारानं पुरोगामी आणि कृतीनं खंबीर आहे. अशा या विकसित व्यक्तिमत्वाचं दुसरं नाव आहे राजमाता जिजाऊ. यांना प्रणाम करून डॉक्टर सौ शुभा साठे यांच्या राष्ट्रमाता जिजाऊ या पुस्तकातील भाग 5 कडे आपण वळणार आहोत. पुरंदरच्या तहाने स्वराज्याचे पंख कातरले गेले आणि मिर्झा राजांनी शिवरायांना आणि शंभूराजांना औरंगजेब बादशहाच्या भेटीस बोलाविले. शालिवाहन शके 1548 फाल्गुन शुद्ध नवमी सोमवार दिनांक 5 मार्च 1666 जिजाऊ साहेबांचा शिवबा आणि मासाहेबांचे प्राण छोटे शंभूराजे निघाले. केवळ जिजाऊ साहेबांचाच नाही तर राजगडाचा जीव वरखाली होऊ लागला. प्रत्येक मुक्कामावरून महाराज जिजाऊ साहेबांकडे क्षेमकुशलाचे पत्र पाठवीत. एक दिवस उत्तरेकडून भयानक वार्ता आली. आकाश फाटले, धरती दुभंगली अशी जिजाऊ साहेबांची अवस्था झाली. वार्ता होती, कपटी औरंगजेबाने अखेर दावा साधलाच. महाराजांना शंभू बाळासह कैदेत टाकले. आता तेथून सुटका होणे जवळजवळ अशक्य. जिजाऊ साहेबांच्या जीवाचा थरकाप उडाला. त्यांना रात्र झोप येईना. देवी भवानीला साकडे घालून जिजाऊ बाईसाहेब विचार करू लागल्या, काय बरं मार्ग निघेल. अशाही परिस्थितीत जिजाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा कारभार अतिशय चोख होता. कोकणात राहून सोमनाथांनी कुडाळच्या हद्दीतील रांगणा किल्ला 5 सप्टेंबर 1666 रोजी स्वराज्यात दाखल केला. यावरून अष्टप्रधान मंडळही अतिशय दक्ष होते याची कल्पना येते. मिर्झा राजे जयसिंगाकडे सोपवलेले काही किल्ले आणि आसपासचा परिसर जिजाऊ साहेबांनी आपल्या ताब्यात घेतला. मनात शिवबा आणि शंभू बाळाची सतत काळजी असताना असा स्वराज्याचा कारभार चोखपणे सांभाळणं ही आई म्हणून जिजाऊ साहेबांची कसोटीच होती. पण 70च्या वयात पोहोचलेल्या जिजाऊ साहेब नाउमेद न होता स्वराज्य रक्षणार्थ झिजत होत्या. त्यांची जिद्द, उत्साह, कामाची उकल करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती. सांभाळिले तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने. तिच्या मायेच्या छायेत नव्हता जातीधर्म, सर्वधर्म समभाव हे एकच तिचे कर्म. तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा, धन्य धन्य जिजाऊ माता, धन्य धन्य जिजाऊ माता. इकडे महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून प्रयाण केले. सकाळी जिजाऊ साहेब नित्याप्रमाणे देवघरात बसलेल्या असताना उत्तरेकडून काही बैरागी दर्शनास आले आहेत असा निरोप त्यांना मिळताच त्या बाहेर आल्या. तेवढ्यात त्यातील एका बैराग्याने अत्यानंदाने गहिवरून मासाहेबांच्या पायावर आपले मस्तक ठेवले. त्यावर तुम्ही साधू संतांनी ईश्वराशिवाय अन्य कोणाला प्रणाम करायचा नसतो असं त्यांनी म्हणताच तो बैरागी म्हणाला, कोणी कितीही मोठा साधू संन्यासी झाला तरी त्याने आईला प्रणाम करायचा असतो. तो आवाज, उभं राहण्याची, बोलण्याची ती ढब, मातृवंदनाचा तो उल्लेख जिजाऊ साहेबांनी ओळखलं. अंतःकरण उचंबळून आलं. गदगदलेल्या स्वरात शिवबा एवढा एकच शब्द बाहेर पडला. जिजाऊंनी शिवबाला हृदयाशी धरले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मृत्यूच्या प्रत्यक्ष अंतपुरात जाऊन परत आलेल्या या आपल्या विक्रमशाली पुत्रावर या भाग्यशाली मातेची दृष्टी खिळून राहिली. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. शिवरायांनी शंभूराजे सुरक्षित राहावे याकरिता त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी सगळीकडे पसरवली. शेवटी 20 नोव्हेंबर 1666 शिवरायांच्या विश्वासू गुप्तहेरांनी शंभूराजांना सुखरूप राजगडावर आणले. जिजाऊ साहेबांचा आनंद गगनात मावेना. शंभूबाळ म्हणजे जिजाऊ साहेबांचा जीव की प्राण. आईविना शंभू बाळाला जिजाऊ साहेबांनी जपले, वाढविले, संस्कारित केले. या संकट समयी जे धैर्य आणि समंजसपणा शंभूराजांनी दाखविला त्यामुळे तर जिजाऊ साहेबांना त्यांचे भारीच कौतुक वाटू लागले. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्याचे असा तो शिवबाचा छावा. महाराजांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याने त्यांनी काही दिवस जिजाऊ साहेबांच्या सहवासात काढायचे ठरविले. महाराजांना बरे वाटू लागल्यानंतर ते पुन्हा जोमाने स्वराज्याच्या कार्यास लागले.
मोगलांनी घेतलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात घेणे महाराजांनी सुरू केले. स्वराज्याची भक्कम पायावर उभारणी करण्यासाठी ते अहर्निश झटत होते. हे श्रींचे राज्य व्हावे हीच महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची महत्त्वाकांक्षा होती. श्रीचे राज्य म्हणजेच लोकांचे राज्य. उदार मनाने पश्चाताप पावलेल्या जुन्या गुन्हेगारांना माफी देऊन पुन्हा स्वराज्य कार्यात सामील करून घेण्याचे धोरण आता महाराजांनी अवलंबविले. विठोजी देशमुख हा त्यापैकीच एक. महाराजांशी बेईमानी करून तो अफजल खानाला फितूर झालेला होता. मात्र तो पश्चाताप पावल्याचे कळताच महाराजांनी त्याला परत येण्यास सांगितले. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 25 होन रोख व 500 माणसाचे जेवणाचे सामान जिजाऊंनी दिले. अशा प्रकारे जिजाऊ साहेबांचे आणि महाराजांचे धोरण कृतिशील होते. त्यांच्या या कृतिशील धोरणामुळेच जनतेचाही स्वराज्याला पाठिंबा मिळत होता. महाराजांना एकच ध्यास लागला होता आणि तो म्हणजे संपूर्ण किनारपट्टी निर्धोक करण्याचा. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीनिशी जंजिऱ्याला धडक दिलेली होती. मात्र ऐनवेळी सिद्दी संबूल याने फतेह खानास कैद करून जंजिरा काबीज केला. अशा प्रकारे महाराजांच्या हातातोंडाशी आलेला जंजिऱ्याचा घास अचानक गळून पडला. जिजाऊ राजगडावर मुक्कामी असताना समोर 6 कोसावर असणारा कोंढाणा किल्ला त्यांना नेहमी खुणावत असे. कोंढाण्याचं महत्त्व, मोल, सामर्थ्य आणि सौंदर्य सर्वांनाच माहिती होतं. मोहिमेसाठी निवडावे कुणाला? महाराजांनी आपल्या मावळ्यांसमोर विचार बोलून दाखविला आणि तानाजी लगेच पुढे सरसावला. तानाजींनी कोंढाण्याची जोखीम उचलली आणि महाराजांना शब्द दिला की गड कोंढाणा मी घेतो. तानाजीने आपल्या निवडक शूर मावळ्यांसहित कोंढाणा काबीज केला. तानाजीचा हा भीम पराक्रम पाहून जिजाऊ साहेबांचा ऊर अभिमानाने भरून आला. मात्र तानाजीसारखा हिरा गमावल्याचं अतिशय दुःखही त्यांना झाले. शिवबाप्रमाणेच त्यांनी तानाजीवर प्रेम केले होते. उमरठा गावातील त्यांच्या घरी त्या पोहोचल्या. तिथे दुःखात बुडून गेलेल्यांचे त्यांनी अश्रू पुसले, पाठीवर थोपटले, जवळ घेऊन समजाविले. जिजाऊ साहेबांच्या या आधाराने तानाजीच्या कुटुंबियांना धीर आला. रयतेच्या सुखदुःखात स्वतःहून एकजीव होणाऱ्या जिजाऊ साहेब या रयतेच्या विश्वासाच्या आणि पराक्रमाच्या बलदंड खांद्यावरच तर स्वराज्याचा डोलारा उभा राहत होता. काही दिवस असेच गेले आणि फाल्गुनाची पौर्णिमा उजडली. राजगडावर महाराजांच्या राणीसाहेब सोयराबाई साहेब प्रसूत होऊन पुत्र जन्माला आला. शके 1591 फाल्गुन शुद्ध पौर्णिमा दिनांक 24 फेब्रुवारी 1670 जिजाऊंच्या मांडीवर खेळायला नातू आला. राजगड आनंदाने फुलून गेला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे राजकुमाराचे नाव ठेवण्यात आले राजाराम. महाराजांनी एकामागून एक किल्ले सर केले. या प्रचंड विजय दौडीमुळे मराठी सैनिकात आत्मविश्वास निर्माण झाला. वेळ पडल्यास आपण दिल्लीलाही यशस्वी धडक देऊ शकतो अशी खात्री आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकू लागला. आता महाराजांना एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, स्वराज्याच्या राजधानीचा. त्यांच्या डोळ्यासमोर राजधानीसाठी गड होता रायरी, म्हणजेच रायगड. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून भाग 6 अवश्य बघा. धन्यवाद.